ठीक आहे. आपण सुरू करूयात. हं? आजचं आपलं आजचं आपलं पहिलं योगाचं सेशन ऑफलाईन आहे. ठीक आहे. ऑनलाईन आपलं झालंय, ऑफलाईन आहे. त्यामुळे सगळ्यांची आपण ओळख नंतर करून घेऊयात. पर्सनली काही लोकांची ओळख आहेच. आणि दुसरं म्हणजे पहिली ओळख करून घ्या तुमच्या फ्लेक्झिबिलिटीने. हा, त्याच्यामुळे तुमची फ्लेक्झिबिलिटी कशी आहे ते आपण चेक करू आणि मग नंतर ओळख करून घेऊ. ठीक आहे. दोन्ही पाय जवळ, मान सरळ, पाठीचं काना ताठ. आज आपण रुटीन योगासन करणार आहोत. मागच्या वेळेस आपण बॅकवर्ड बेंडिंग घेतलं होतं, ट्विस्टिंग घेतलं होतं, बरोबर. आज आपण रुटीन एक योगासन करणार आहोत, बरोबर. दोन्ही पायांचे टाचापंजे जोडायचे, मान सरळ. पहिल्यांदा सूक्ष्म व्यायाम, दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये, दोन्ही हात आता कडेनीवरती करायचे आहेत. एक हात वर, परत नमस्कार मुद्रेत हात खाली करायचे. दोन हळूवार हात खाली. परत एकदा सेम करायचं आहे. एक, दोन. परत एकदा एक हात वर, दोन. पुन्हा एकदा एक, दोन. थोडस श्वासासोबत श्वास ऍड करायचा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आता नमस्कार मुद्रेत हात वर करायचे, कडेने खाली करूयात. एक नमस्कार मुद्रा हात वर, कडेने खाली करायचे आहेत. दोन. परत एकदा एक, दोन. पुन्हा एक, दोन. परत एकदा एक, दोन. परत एक, दोन. आता श्वासासोबत करायचं. एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही हात वरती करायचे, हाताचे पंजे पाठीमागे, हात कोपरांमध्ये वाकवायचे, पाठीवरती ठेवायचे. करूयात. एक हात पाठीवर आणि मान करायचे सरळ, कोपरेवरती करायचे आहेत. दोन. परत एकदा एक, दोन. पुन्हा एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे. डावा पाय सरळ पुढे करायचा आहे. एक डावा पाय पुढे, पाय गुडघ्यात वाकवायचा, मागे घ्यायचा आहे. दोन. परत एकदा एक, दोन. एक, दोन. इथे फक्त गुडघ्याची हालचाल करायची. एक पंजा खालच्या दिशेने खेचलेला. दोन. एक, दोन. एक आणि पाय खाली. दोन. सेम करायचं उजव्या पायाने. एक उजवा पाय पुढे, पंजा खाली दाबायचा आहे. ठीक आहे. पंजा खाली दाबायचा आहे. दोन. परत एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक आणि पाय खाली. दोन. परत डावा पाय पुढे करायचा आणि कडेने मागे घ्यायचा. डावा पाय पुढे, पंजा खाली, गुडघा सरळ. आता खुब्याची हालचाल करायची फक्त. दोन. पाय मागे सरळ राहील, असं गुडघ्यात वाकवायचं नाही, सरळ. परत एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. परत सरळ. एक आणि पाय खाली. दोन. आता उजव्या पायाने करायचं सेम. उजवा पाय पुढे, एक पंजा खाली घ्यायचा, डावा पायाचा गुडघा सरळ आणि कडेने मागे घ्यायचा. दोन. परत एक, दोन. एक, दोन. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये आणि पाय खाली, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. आणि आता दोन्ही हात कडेनी वरती करायचे आहेत.
दोन्ही हातांच्या इथे टाका. दोन्ही हाताने आपल्या कोपरांना पकडायचं आहे, मान करायची सरळ, पाठीचा कणा ताण, टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. टाचा आणि पंजे जोडायचे एकमेकांना, मान करायची सरळ आणि आपल्याला डाव्या बाजूला आता वळायचं आहे. एक, डावीकडे वळायचं आहे, परत सरळ व्हायचं. दोन, उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, आता डावीकडे वाकायचं आहे. एक, डावीकडे वाकायचं आहे, कमरेचा भाग स्थिर ठेवायचा आहे. दोन, आता उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला वाकायचं आहे. एक, दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन, परत हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत. थोडीशी आपण मानेची हालचाल करूयात. ठीक आहे. सेम मानेची हालचाल मानवर करायची आहे. एक, दोन, हनुवटी टेकवायची छातीला. परत एक, श्वास आतमध्ये मानवर. दोन, श्वास बाहेर, हनुवटी छातीला. पुन्हा एक, श्वास आतमध्ये मानवर. दोन, श्वास बाहेर, हनुवटी छातीला. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आता मान करायची सरळ. आता मान आपल्याला डाव्या बाजूला वळवायचे आहे. एक, मान डावीकडे वळवायचे, हनुवटी खांद्याच्या रेषेत न्यायचा प्रयत्न. परत मान करायची सरळ. दोन, उजवीकडे मान वळवायचे आहे. एक, थोडा थांबून ठेवायचे आहे मान. दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, आता चेहरा समोर ठेवायचा आणि मान आपल्याला डाव्या बाजूला वाकवायची. एक, चेहरा समोर ठेवायचा, असं नाही करायचं आपल्याला. चेहरा समोर, हनुवटी मध्य रेषेवरती ठेवायची. कान आपल्या खांद्याच्या जवळ न्यायचा प्रयत्न. परत सरवायचं. दोन, उजवीकडे. एक, मानेच्या कडेच्या स्नायूंना ताण पडला पाहिजे. दोन, परत डावीकडे. एक, चेहरा समोर, असं करायचं नाही आपल्याला. हनुवटी इथेच पाहिजे, खांद्याच्या मध्य रेषेवरती. चेहरा समोर, म्हणजे इथे ताण पडेल आपल्याला. बरोबर. दोन, उजवीकडे. एक, ठीक आहे. चेहरा समोर महत्वाचा आहे. बऱ्याच वेळा आपण असं करतो, असं नाही करायचं. चेहरा समोर. दोन, परत डावीकडे. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, म्हणजे हनुवटी आहे तिथेच ठेवायची. हनुवटी इथे आहे ना, इथेच ठेवायची. फक्त मान डावीकडे, परत मान उजवीकडे. हनुवटीची हालचाल होऊ द्यायची नाही. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं, खांद्याने एवढा. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढा अंतर. आता दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट द्यायचा. दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट द्यायचा. खांदे मागे रोल करायचे, मान सरळ. श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. करूयात. एक, दोन, श्वास बाहेर सोडत पुढे. ते पण पाय गुडघ्यामध्ये न वाकवता, हे महत्वाचं आहे. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. पुन्हा एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. पाठीचा कणा सरळ ठेवून आपल्याला खाली जायचा प्रयत्न करायचा. पाय सरळ राहील, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे. परत सरळ व्हायचं आहे. दोन, पूर्ण सरळ व्हायचं.
मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. दोन्ही पायामध्ये अंतर तेवढंच ठेवायचं. दोन्ही हात कडेने करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. खांदे मागे करायचे आहेत. कोपरे सरळ. आणि आपल्याला डाव्या बाजूला वाकायचं आहे. एक, डावीकडे वाकायचं आहे. परत सरळायचं आहे. 2, उजवीकडे वाकायचं आहे. 1, 2. कमरेचा भाग स्थिर ठेवायचा आहे. बऱ्याच वेळा आपण कसं करतो, असं करतो. ठीक आहे. ते असं नाही होऊ द्यायचं. कमरेचा भाग स्थिर ठेवून डावीकडे 1, 2. परत उजवीकडे 1, 2. ठीक आहे. हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता सर्वांनी या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं 4 फूट. थोडं अंतर वाढवायचं आपल्या उंचीनुसार. 3 ते 4 फूट अंतर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये. आता उजव्या हाताने डाव्या पायाला आणि डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा. करूयात. 1, उजव्या हाताने डाव्या पायाला स्पर्श केलाय. मान करायची वर. परत सरवायचंय 2, विरुद्ध दिशेने 1, 2. परत एकदा 1, 2. पुन्हा 1, 2. परत 1, 2. 1, 2. 1, 2. परत 1, 2. 1, 2. पुन्हा 1, 2. आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, थोडस नेहमीपेक्षा वेगळं रुटीन क्लासमध्ये आपण घेत नाही, पण आपल्याला आपली फ्लेक्झिबिलिटी वाढवायला महत्वाचा. त्यासाठी आपल्याला साईड सिटअप करायचं. मी एकदा दाखवतो वाटल्यास. पहिल्यांदा उजवीकडे बसायचं. डावा पायाच्या पाठीमागच्या स्नायूला ताण येईल. ठीक आहे. असं ताण पडला पाहिजे. ज्यांना शक्य नसेल त्यांनी हात टेकवायचा. परत मध्ये यायचं. परत उजवीकडे बसायचं. म्हणजे डावीकडे बसायचं. उजव्या पायाला ताण. ठीक आहे. परत सरळ. परत डावीकडे. परत नंतर उजव्या बाजूला ताण. ठीक आहे. आणि मग सरळ व्हायचं. ओके. परत जेवढं शक्य तेवढं करा. दिसायला जेवढं सोपं आहे तेवढं करायला अवघड आहे. हा, ठीक आहे. किंवा ताण पडतो थोडासा अतिरिक्त. आता पहिल्यांदा उजवीकडे बसायचं. डावा पायाला ताण. 1. ओके. टाच खाली टेकलेली पाहिजे. टाच वर येऊ द्यायची नाही. परत सरळ मध्ये यायचं. ज्यांना जमत नसेल त्याने हात टेकवले तरी चालतील. परत डावीकडे बसायचं. 2. ठीक आहे. रोजच्या रोज प्रॅक्टिस करायची याची. हा, बरं. 3. ठीक आहे. परत 4, 5, 6. टाच टेकवायची खाली. हा जो पाय आहे, दुसऱ्या पायाची टाच टेकवायची म्हणजे ताण पडतो आपण. 7, 8, 9. आणि मग शेवटी 10. ओके. हळूहळू वाढवायचे आपल्याला. आता आपण 10च करणार आहे. मध्ये यायचं. परत 1. परत सरळायचा 2. ठीक आहे. हळूहळू वाढवता आलं पाहिजे. आपण रोजच्या प्रॅक्टिस मध्ये हे करत नाही. आता जे रुटीन योगाच्या क्लास त्यांना माहिती असेल, हे आपण करत नाही, पण हे आपल्याला ऍड करायचं आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा. पायाचे पंजे स्वतःकडे. बरोबर. आपली स्वतःची फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी महत्वाचं आहे. खांदे मागे रोल करायचे. मान सरळ. आणि आता श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा. 1, 2. श्वास बाहेर आणि पुढे. पाय सरळ ठेवायचे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा. परत 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. परत सरळायचं आहे.
आणि मान करायची सरळ. ठीक आहे. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. आपल्या शरीरातला सगळ्यात उशिरा फ्लेक्झिबल होणारा आणि लगेच थोड्या दिवसाची प्रॅक्टिस जरी तुमची बंद झाली तर लगेच कडक होणारा स्नायू म्हणजे काय? मांड्यांच्या पाठीमागचे स्नायू. बरोबर. हे फार रोजच्या रोज प्रॅक्टिस असेल तर ते 3-4 महिन्यांनी 6 महिन्यांनी फ्लेक्झिबल होतात आणि तुमचे 10 दिवस जरी गॅप पडला तरी परत ते जागेवर होतात. त्याच्यामुळं हॅमस्ट्रिंग्सला आपल्याला चांगला ताण द्यायचा आहे. तर त्याला ताण देण्यासाठी आपल्याला काय करायचं? असं दोन्ही पायामध्ये अंतर घेतलंय, मान सरळ, कमरेमध्ये न वाकता पुढे झुकायचं. ठीक आहे. आणि मग खाली यायचं. ठीक आहे. ही पण मुवमेंट आपल्याला जमली पाहिजे. बऱ्याच वेळा आपण पुढे झुकताना जास्तीत जास्त मणक्यांचा वापर करतो, असं वागतो. बरोबर. तर असं वाकायचं नाहीये. तो पार्ट आपल्याला काय करायचा आहे? अगोदर सरळ करायचा आणि खुब्यातून पुढे जायचं. जेवढं तुम्ही खुब्यातून पुढे जाणार तेवढं तर पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना हा ताण पडणार आहे. बरोबर. आणि मग सरळ व्हायचं. हळूहळू प्रॅक्टिस करा. एकदम जर का लोड दिला तर ते पेन होतं, आपल्याला उलट ते नको वाटतं करायला. पण रोजच्या रोज 3-4 असं केलं तर ते फ्लेक्झिबिलिटी त्याची ऑटोमॅटिक वाढते. आता दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवा. इथे सुद्धा पुढे झुकताना नॉर्मल असं नाही करायचं. ठीक आहे. तर पाठीचा कणा ताठ आणि पाय सरळ असे ठेवायचे आणि मान करायची वर. बघा तुम्हाला ताण पडेल पायाच्या मागे. बरोबर. जेवढं तुम्ही स्वतःला खांदे असे पुढे खेचणार तेवढं पायाच्या पाठीमागचं ताण वाढणार. अगदी पोटरीपर्यंत ताण पडेल तुम्हाला. फक्त पाठीचा कणा ताठ ठेवला पाहिजे. असं केलं की तो ताण कमी होतो. जेवढा ताण सरळ, पाठीचा कणा सरळ तेवढा ताण जास्त. आता दोन्ही गुडघे डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे. एक एक पाय गोल फिरवला की परत सरळ करायचा आणि ताण द्यायचा. दो. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा. रुटीन प्रॅक्टिस मध्ये जरी मी सांगत नसलो तरी हे आपल्याला असं करायचं आहे. 3, 4. सिंपल टेक्निक आहे हॅमस्ट्रिंगला मोकळं करायचे. आणि 5. परत विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळायचं आहे आणि मान करायचे सरळ. ठीक आहे. त्याला नेहमी जे आपण करतो आपल्या क्लासमध्ये कधी कधी काही काय असं करतात 1, 2, 3. ह्याला फार उपयोग नाही. बरोबर. हे ठीक आहे. रुटीन मध्ये ज्यांना अगदी सवय नसते त्यांनी काहीतरी केलं तर ठीक आहे. पण आपण कसं केलं पाहिजे? मानवर, पाठीचा कणा ताठ. ठीक आहे. पाय सरळ. एकदा पाय गोल फिरवला की पूर्ण सरळ करायचा, ताण द्यायचा. 5 वेळा असं करायचं. परत विरुद्ध दिशेने 5 वेळा करायचं. ठीक आहे. आणि मग सरळ करायचं. म्हणजे आपल्या क्लासमध्ये कसे करतात? सगळे असे करतात. पण हे नुसती हालचाल झाली, ताण त्याच्याने आपल्याला स्नायूंना पडत नाही. आता बसायचं सर्वांनी खाली पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. ज्ञान मुद्रेमध्ये मानेपासून पायांच्या बोटांपर्यंत आपण हालचाली केल्या आहेत. सूक्ष्म हालचाली जेणेकरून आपले स्नायू उत्तेजित होतात, त्यांना स्टिम्युलेशन मिळतं आणि मग पुढचे आसनं करण्यासाठी ते तयार होतात. त्याच्यामुळे सूक्ष्म व्यायाम का करायचा आहे? तर आपल्या स्नायूंना स्टिम्युलेशन मिळतं, पुढचे योगासनं करण्यासाठी ते तयार होतात. सांधे जे आकडलेले असतात तर ते मोकळे होतात, तिथला रक्तपुरवठा चांगला होतो. छोटे छोटे जे सांधे असतात तर त्यांचे स्नायू सांधे मोकळे होऊन तिथला रक्तपुरवठा वाढतो. त्यामुळे आपल्याला योगासनं करण्यापूर्वी सूक्ष्म व्यायाम करायचे आहेत, किंवा ज्याला आपण सामान्य बोली भाषेमध्ये वॉर्मअप म्हणतो. तरी सुद्धा सूक्ष्म व्यायाम आणि वॉर्मअप मध्ये फरक हा आहे की आपल्याला सूक्ष्म व्यायाम मध्ये जास्त सजगता द्यायची. प्रत्येक हालचालीकडे आपलं लक्ष, प्रत्येक हालचालींमध्ये श्वास आपल्याला ऍड करायचा असतो. सर्व हालचाल आपल्या नियंत्रणामध्ये अपेक्षित आहे. वॉर्मअप मध्ये तशी हालचाल नियंत्रणामध्ये अपेक्षित नसते. त्यामुळे
हा बेसिक फरक लक्षात ठेवायचा आहे आपल्याला वॉर्मअप आणि सूक्ष्म व्यायामामधला. आणि आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. आपण प्रार्थना म्हणणार आहोत. मी म्हणणार आहे माझ्या मागे, तुम्ही प्रार्थना म्हणायची आहे. सर्वांनी ही प्रार्थना पाठ करायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि। हरि ओम. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, हळूवार डोळे उघडायचे आहेत. ठीक. आज आपला पहिला ऑफलाईन पिरियड आहे म्हणून आपण अर्ध पद्मासन करतोय. नाहीतर आयडियली पूर्ण पद्मासनामध्ये बसायचं सर्वांनी. जमत असेल तर बसा, नसेल जमत तर अर्ध पद्मासन केलं तरी चालेल, मधून तुम्ही सोडलं तरी चालेल. नाही नसेल जमत तर नाही केलं तरी चालेल, पण हळूहळू करायचा प्रयत्न करायचा. दोन्ही आप नमस्कार मुद्रेमध्ये. आणि आपल्याला करायचं आहे पर्वतासन. एक पूर्ण पद्मासनामध्ये आपल्याला काय होतं, स्टेबिलिटी जास्त मिळते आपल्या पाठीच्या स्नायूंना. कोपरे सरळ, मान सरळ, नजर समोर. ठीक आहे. हात खांद्यातून वर, कानाच्या मागे. अतिशय सोपं पण पूर्ण पाठीच्या स्नायूंना ताण देणारं आसन. जेवढं तुम्ही हात वर खेचाल, कानाच्या मागे कराल, तेवढा आपल्याला फायदा जास्त. तळवे आपल्याला जोडायचे आहेत. शक्यतो असे करायचे नाहीत, शक्यतो जोडलेले ठेवायचे. जेवढे तळवे जोडलेले राहतील तेवढा आपला ताण जास्त. ठीक आहे. जेवढं तुम्ही असं कराल तेवढा ताण कमी होतो. आता आपल्याला असंच डाव्या बाजूला झुकायचं आहे. डावीकडे झुकायचं आहे. मान आणि चेहरा समोर राहील. परत सरवायचं आहे. एक. पर्वतासन नंबर 2 करतोय आपण. 2. परत सरळ. 1. परत एकदा. 2. परत सरळ. 1. हात खांद्यातून वर, कानाच्या मागे. परत उजवीकडे. 2. छातीच्या पिंजऱ्याला ताण पडला पाहिजे. परत सरळ. 1. आणि हळूवार हात करायचे आहेत खाली. 2. ठीक आहे. आता दोन्ही हात मागे करायचे आहेत. खांदे मागे रोल करायचे आहेत. मानसरा, पाठीचा कणा ताठ. डावीकडे झुकायचं आपल्याला. 1. डावीकडे झुकायचं आहे. हनुवटी टेकवायची आहे डावा पायाच्या गुडघ्याला. परत सरवायचं आहे. 2. उजवीकडे झुकायचं आहे. 1. 2. ठीक आहे. परत एकदा डाव्या बाजूला झुकायचं आहे. 1. 2. परत उजव्या बाजूला. 1. 2. दोन्ही हात बाजूला करायचे आहेत. आता पाय करायचा आहे चेंज. जो पाय वर आहे तो खाली घ्यायचा आहे आणि जो पाय खाली आहे तो वरती घ्यायचा आहे. ठीक आहे. नेहमी असं आपल्याला पद्मासनामध्ये चेंज करत राहायचं आहे, म्हणजे दोन्ही पायाला सवय लागते. बरं, दोन्ही गुडघ्यांना सवय लागते. नाही तर काय होतं, एकाच बाजूचं पद्मासन चांगलं येतं, दुसऱ्या बाजूचं पद्मासन आपलं एवढं चांगलं येत नाही. आपल्याला रोजच्या रोज ते बदलायचं आहे. जर आसनामध्ये ते बदलायचं आहे. दोन्ही हात बाजूला अर्ध पद्मासन करत असेल तरी पण चेंज करायचं. दोन्ही हात बाजूला ठेवून दोन्ही हात आता खांद्याच्या रेषेत. 1. कटीचक्रासन आपण करूया. डावीकडे वळायचे. 2. उजव्या हाताने डावा पायाच्या गुडघ्याला पकडायचंय. मान मागे करायची. फक्त एवढंच करायचंय आज. आणि पाठीला पीळ द्यायचंय. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं पाठीच्या स्नायूंना आपल्याला पीळ द्यायचं आहे. एवढंच करायचं आहे. उडायचं आहे. मान मागे करायची. परत सरवायचं आहे. 1 आणि 2. ठीक आहे. परत उजव्या बाजूने करूयात. 1. उजवीकडे वळायचं आहे. 2. डाव्यातून उजव्या पायाला पकडायचं आहे. मान मागे करायचे. पाठीला पीळ द्यायचे. उडायचं आहे. मान मागे ठेवायची आहे.
परत दोन्ही हात सरळ करायचे आहेत, 1 आणि 2. ठीक आहे. पद्मासन तुम्ही सोडू शकता किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. ठीक आहे. दोन्ही हात डोक्याच्या मागे कोपरे मागे करायचे आहेत आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं. म्हणजे पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. ठीक आहे. मागे मी सांगितलं तसं कमरेमध्ये वाकायचं नाही, कोपरे मागे करायचे आहेत आणि पुढे झुकायचं. 1, कमरेमध्ये न वागता कोपरे मागे खेचायचे आहेत. 2, एवढं शक्य तेवढं छातीचा पिंजरा वर खेचायचा आहे, पाठीचा कणा सरळ ठेवायचा. नुसतं असं बसायचं नाहीये. तर ताठ छातीचा पिंजरा वर खेचायचा आहे, कोपरे मागे. तेवढा अवेअरनेस आपल्याला निर्माण करायचा आहे स्वतःमध्ये आणि पुढे झुकायचं आहे. 2, मानवर खांदे वर, कोपरे मागे, परत सरळायचं आहे. 2, आता डाव्या बाजूला वळायचं आहे. 1, डावीकडे वळायचं आहे, परत सरळायचं आहे. 2, उजवीकडे वळायचं आहे. 1, 2, परत डाव्या बाजूला वळायचं आहे. 1, 2, उजवीकडे वळायचं आहे. 1, 2 आणि आपल्याला डाव्या बाजूला वाकायचं आता. 1, 2 उजवीकडे वाकायचं आहे. 1, 2 ठीक आहे. आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ करायचा आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे, पोट आतमध्ये खेचायचं आहे आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. उजवा पाय सेम. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत एकदा डावा पाय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ ठेवायचे. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचं आहे. भद्रासन आपल्याला करायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडायचं आहे आणि गुडघे आपल्याला खाली करायचे आहेत. मान करायचे आहे सरळ आणि पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. मान सरळ, पाठीचा कणा ताठ आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. 1, मानवर आणि खांदे वर. इथे सुद्धा कमरेचा भाग सरळ राहील. परत सरळचे 2, गुडघे जेवढं शक्य तेवढं खाली खेचायचे. पहिले आपण जो वॉर्मअप केलाय त्याच्यामुळे ही मुवमेंट थोडीशी सोपी जाते. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. खुब्यातून हालचाल करायची आणि पुढे झुकायचं. 1, कमरेमध्ये वाकायचं नाही इथे, त्यामुळे खांदेवर ठेवा, मान वरती ठेवा. कडेने बघितलं तर 2 सरळ व्हा. ठीक आहे. कडेने बघितलं तर असं एकदम पाठीचा कणा सरळ करता आला पाहिजे, असं नाही पाहिजे. ठीक आहे. आपल्याला हा जो आपला पेल्विक बोन आहे तर त्याची मुवमेंट करता आली पाहिजे. ठीक आहे. ही मुवमेंट करता आली पाहिजे. मान सरळ ठेवायची आणि आपल्याला पुढे झुकायचं. 1, आणि 2. ठीक आहे. बऱ्याच वेळा आपल्या छातीच्या मणक्यांची पण लवचिकता नसते, त्याच्यामुळे आपल्याला असंच राहावं लागतं. तर त्याची मुवमेंट आपल्याला वेगवेगळ्या आसनांनी करायची आणि मग हे मुवमेंट शिकायची. परत पुढे झुकायचं आहे. 1, पाठीचं कणा ताठ, असं नाहीये, ताठ. सरळ 2. ओके. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. ठीक आहे. आता आपल्याला
उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा. ठीक आहे. उजवा पाय बाहेरच्या दिशेने, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. सेम. ठीक आहे. परत इथे तुम्हाला ताण पडेल थोडासा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. रुटीन प्रॅक्टिस पेक्षा थोडासा ताण आपल्याला वाढवता आला पाहिजे. आता उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे. उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श, फक्त खांदे आणि चेहरा समोर पाहिजे. असं नाही करायचं, तर खांदा असं सरळ पाहिजे. ठीक आहे. आता डावा हात वरती करायचा आणि उजवीकडे झुकायचा. परत एक, डावा हात वर करायचा, उजवीकडे झुकायचा आहे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. दो, तुम्हाला ताण कुठे पडणार आहे आता? पायाच्या पाठीमागे आणि छातीच्या पोटाच्या कडेच्या स्नायूंना. हा ताण तुम्हाला वाढवता कसा येणार आहे? हात सरळ ठेवायचा आणि हात वर खेचायचा. जेवढं तुम्ही हात वर खेचणार तेवढा ताण वाढणार. ते खूप वाकायची गरज नाही, फक्त हात खांद्यातून वर खेचायचा आणि ताण द्यायचा आणि मग हळूहळू तुम्ही खाली जाणार. ठीक आहे. हा ताण तुमच्यावरती अवलंबून आहे, तुम्ही किती देतात. करूयात. एक, हात वर, कोपरात वाकवायचं नाही, हात बोट सरळ ठेवायची. कोपरात वाकवायचं नाहीत, बोट सरळ ठेवायची आणि हात वरच्या दिशेने खेचायचा. परत खाली दो. ठीक आहे. पुन्हा एकदा सेम. एक, हळूहळू ताण वाढवत न्यायचा आहे. दो, शेवटचा आता. एक, दो. ठीक आहे. आता डावा पाय सरळ करायचा. हे याच क्रमाने सोडायचं. बऱ्याच वेळा आपण आपल्या सोयीप्रमाणे सोडतो. म्हणजे काय करतो आपण? नॉर्मल रुटीन सोडा म्हटलं की असं करतो आणि मग असं करतो. बरोबर? असं नाही करायचं. काय करायचं? म्हणजे मी रेग्युलर क्लासमध्ये सांगत नाही, पण या क्लासमध्ये सांगतोय, कारण की आपण असं सोडायचं. डावा पाय सरळ, उजवा पाय मध्ये, उजवा पाय, डावा पाय बाहेर, उजवा पाय मध्ये. ठीक आहे. या क्रमानेच आपल्याला ते करायचं आहे. म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्याला ताण देता येतो. तो जो ताण पडला असतो तो रिलीव्ह करणं पण महत्वाचं आहे. बरोबर? स्नायूंना आपल्याला तसंच ठेवायचं नाही, म्हणजे ताण द्यायचा आहे आणि मग तसंच सोडून द्यायचं असं नाही. तर ताण दिल्यानंतर त्याला रिलॅक्स पण आपल्याला करायचं असतं. त्यामुळे पाठीचा कणा ताठ. परत पाय सरळ, डाव्या बाजूला, डाव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे. उजवा हात बाजूला करायचा आहे, चेहरा समोर. मग तुमचा आता चेहरा या बाजूला राहील किंवा तुमचा या बाजूला. हात वरती करायचा आहे. एक, हात कोपरातून सरळ आणि खांद्यातून वर खेचायचा. डावीकडे झुकायचा आपल्याला. पायाचा ताण आपल्या सोयीनुसार वाढवायचा. तर हात खाली दो. हात वर घेताना पण असा नाही करायचा. कोपरातून वर करत, कोपरातून वाकवलाय असा. तर सरळ. एक, बोटांना सुद्धा ताण दिलेला. पूर्ण हालचालीवरती आपलं लक्ष पाहिजे. स्थिर सुखम आसनम. दो, सुखकारकता आणि नियंत्रण हे महत्वाचं आहे. परत एक, जेवढं तुमचं लक्ष जास्त हालचालीवर, तेवढं आपल्याला आसनाचा फायदा जास्त. एखादं आसन तुम्हाला पूर्ण नाही आलं तरी चालेल, पण त्या आसनांची कृती करताना तुमची हालचाल नियंत्रित असणं महत्वाचं आहे. दो. ठीक आहे. परत एक, श्वास सुद्धा तुम्ही याच्यामध्ये नंतर ऍड करू शकता. हात वर घेताना श्वास घ्यायचा आहे. दो, हात खाली घेताना श्वास सोडायचा. ठीक आहे. परत आता उजवा पाय सरळ, डावा पाय मध्ये, डावा, आता उजवा पाय बाहेर, परत डावा पाय गुडघ्यात वाकवायचा. ठीक आहे. डावा पाय गुडघ्यात वाकवायचा. डावा पायाची टाच आपले जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्यामध्ये लावायची आहे. थोडस अलीकडे सरका, अरे काच ती अशी आधांतरित पडायची. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. पाठीचा कणा ताठ, पाय सरळ. आता दोन्ही हात पुढे ठेवायचे. तुम्हाला हा जो गुडघा आहे, आपण डावा गुडघा वाकवलेला आहे, डाव्या गुडघ्याची जी डिरेक्शन आहे ती जास्तीत जास्त बाजूला करायची, बाहेरची. आणि मग आता आपल्याला
काय करायचं, दोन्ही हात पुढे ठेवायचे आणि कमरेमध्ये ना पुढे झुकायचं आहे. एक, म्हणजे तुम्हाला या पायाच्या पाठीमागे ताण पडेल. पंजा स्वतःकडे ओढायचा आहे, ताण वाढवायचा आणि कपाळ टेकवायचा प्रयत्न करायचा आहे जमिनीला. काचेचा दाब पोटावरती आला पाहिजे किंवा जी दो, ठीक आहे. हा जो टाचेचा भाग आहे तो आपल्या नाभीला टेकला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे वागताना जेवढं तुम्ही सरळ वाकाल तेवढं ते टेकेल. असं वाकलात तर ते टेकणार नाही. बरोबर. त्यामुळे उभ्यातून पुढे जायचं आहे आणि मग पुढे झुकायचं आपल्याला. करूयात. एक, पायाच्या पाठीमागच्या स्नायूला ताण, पाय टेकवायचा आहे जमिनीला. परत सरळायचं आहे दो. पुन्हा एकदा पुढे. एक, पायाच्या पाठीमागे ताण, सरळायचं आहे दो. परत डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय मध्ये घ्यायचा आहे आणि मग परत डावा पाय बाहेर करायचा आहे, उजवा पाय गुडघ्यामध्ये वापरायचा. ठीक आहे. उजव्या पायाच्या गुडघ्याची डिरेक्शन बाहेरच्या दिशेने. ठीक आहे. अशी ठेवायची नाही. ही पोझिशन चुकीची. काय करायचं, हा गुडघा बाहेरच्या दिशेने घ्यायचा, या बाजूला जाईल. तुमचा गुडघ्याची डिरेक्शन त्या बाजूला पाहिजे. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ, पंजा हा स्वतःकडे ओढायचा, दोन्ही हात पुढे ठेवायचे आणि मग पुढे झुकायचं. एक, परत सरळायचं आहे दो. एक, कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे, उभ्याची हालचाल अनुभवायची आहे. परत एकदा. एक, पायाच्या पाठीमागच्या स्नायूला ताण पडेल त्याकडे लक्ष द्यायचं आहे. दो, परत शेवटचा. एक, मानवर खांदेवर, पाठीचा कणा ताठ, पाय पूर्ण बाजूला. परत सुरुवायचं आहे दो. दोन्ही पाय सरळ करायचे आहे. डावा पाय सरळ, उजवा पाय मध्ये आणि सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचा आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे घ्यायचा आहे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे घ्यायचा आहे. पाठीचा कणा ताठ आणि मान करायचे सरळ आणि दोन्ही गुडघ्यांवरती आपल्याला उभं राहायचं आहे. उष्ट्रासन करूयात. नेहमी आपण करतो. थोडस पहिलं अर्ध उष्ट्रासन. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. खांदे मागे रोल करायचे, मान सरळ आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. करूयात. एक, श्वास आतमध्ये आणि मागे. दोन. ठीक आहे. इथं मागे मी सांगितलं होतं तुम्हाला की गुडघ्याचा जो 90 डिग्री अँगल आहे तो बदलू द्यायचा नाही जेव्हा आपण मागे जातो तेव्हा. हा हा जो अँगल आहे 90 डिग्री तो बदलू द्यायचा नाही. म्हणजे काय की असं असं होऊ द्यायचं नाही आपल्याला स्वतःला. तर हा अँगल तसाच ठेवून फक्त कमरेतून मागे जायचं. एक, दो. ठीक आहे. त्या अँगल वरून लक्षात येतं की तुम्ही उष्ट्रासन किती चांगलं करताय किंवा परफेक्ट करताय. ठीक आहे. परत एकदा अर्ध उष्ट्रासन करायचं आहे. करूयात. एक, दो. ठीक आहे. हात खाली. तरी आपण आसन होल्ड करून ठेवत नाहीये. होल्ड पण आपल्याला ठेवता आलं पाहिजे. साधारणतः 5 सेकंद 10 सेकंद आपल्याला स्थितीत राहता आलं पाहिजे, ते पण स्थिर. आता टाचेवरती बसायचं आहे. टाचेवर बसायचं आहे. पुढचं आपण आसन करूयात. शशांक आसन नंबर 2. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं, असं हात मध्ये ठेवायचं, दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं मॅक्सिमम. जेवढं शक्य आहे तेवढं अंतर दोन्ही पायामध्ये घ्यायचं. टाचेवरती बसलेलं ठेवायचं, राहायचं आहे. मान सरळ, दोन्ही हातांनी गुडघ्यांना पकडायचं आहे. हातांनी गुडघ्याला मागे खेचायचं आणि मान करायची वर. करूयात. एक, मान वर. दोन.
मान सरळ. छातीच्या पिंजऱ्याला ताण पडला पाहिजे. छातीच्या मणक्याला. परत एकदा सेम. एक, मान वर, दोन. ठीक आहे. परत एकदा सेम. एक, दोन. ठीक आहे. मागे दोन्ही पायांचे अंगठे जोडलेले पाहिजेत. जसं वज्रासनामध्ये बसतो तसंच. आता हे झालं मानेची हालचाल. उत्तान मंडूक आसन करूयात. हात वरती, दोन्ही हात वर करायचे. दोन्ही हाताने आपल्या कोपरांना पकडायचा. हे झालं उत्तान मंडूक आसन. एक असं करतात किंवा दुसरं दोन्ही हात पाठीवरती ठेवायचे. कुठलंही केलं तरी चालेल. ठीक आहे. पण असं सोपं आहे थोडस. कोपरांना पकडायचं आणि हात मागे करायचे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. मान सरळ ठेवायची आहे. आणि श्वास घ्यायचे 5. खोल श्वास घ्यायचा. 1, फुफ्फुसांसाठी उपयुक्त. 2, दुसरा श्वास. 1, 2, तिसरा श्वास. 1, हात वर खेचायचे. 2, चौथा श्वास. 1, 2, पाचवा श्वास. 1, 2. आता हात करायचे सरळ आणि मग खांद्यातून खाली. ठीक आहे. आता दोन्ही हात पुढे ठेवायचे आणि आता कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं. ज्यांना वज्रासन सोडायचं असेल तर सोडू शकता. म्हणजे असं पोझिशन सोडून जवळ पाय केले तर पायामध्ये अंतर आणि हाताच्या सहाय्याने पुढे चालायचं कमरेमध्ये न वागता. आणि आपल्याला कपाळ किंवा हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. कपाळ किंवा हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. ठीक आहे. शशांकासन हे नंबर 2 आहे. परत सरळायचं आहे 2. ठीक आहे. याच्यामध्ये काय झालं पाहिजे, आपला पोटाचा भाग सुद्धा जमिनीला टेकला पाहिजे. ठीक आहे. मी तुम्हाला कडेने दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. मग असं बसलं वज्रासनामध्ये. नंतर दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही पायामध्ये अंतर घेतल्या पण अंगठे जोडलेले आहेत टाचा बाहेर. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ, पायामध्ये अंतर वाढवायचं. पुढे जाताना कमरेचा भाग सरळ ठेवायचा. असं वाकायचं नाहीये. ठीक आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं. पुढे झुकताना नेहमी आपल्याला असंच झुकायचं कधीही कुठल्याही आसनामध्ये. बरोबर. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. ठीक आहे. त्यामुळे मुवमेंट कुठली होते आपल्या खुब्याची. आणि मग पुढे झुकायचं आहे. मग पहिले पोटाचा भाग टेकवायचा जमिनीला आणि मग हनुवटी जमिनीला टेकवायची. ठीक आहे. कमरेचा भाग असा वर उचलू द्यायचा नाही, ते टाचेला टेकलेलाच पाहिजे. आणि मग परत सरळ. सरळ होताना पण पाठीचा कणा सरळ पाहिजे. ठीक आहे. करूया. परत एकदा करायचं आहे. पायामध्ये अंतर, मान सरळ आणि पुढे झुकायचं. 1, हाताच्या सहाय्याने चालायचं आहे. तुम्हाला जर का पूर्ण जाता येत नसेल पुढे तर जेवढं पाठीचा कणा ताठ राहील तेवढं जायचं. मला वाटतं इथं आपल्याला याच्या पुढे जाता येत नाही, एवढं थांबलं तरी चालेल. आणि मग कपाळ टेकवायचं जमिनीला. परत सरळायचं 2. परत दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. मान करायची सरळ. आणि आता परत गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. मान करायची सरळ. परत थोडसा पायाच्या स्नायूंना ताण देऊयात. या बाजूला चेहरा करतो. डावा पाय पुढे करायचा आहे. ठीक आहे. डावा पाय पुढे. वज्रासनामध्ये बसल्यामुळे गुडघ्याला ताण पडतो थोडा. तर डावा पाय पुढे, पंजा टेकवायचा जमिनीला आणि पाय सरळ करायचे. जेवढा पाय सरळ आणि पंजा टेकलेला तेवढा तुम्हाला घोट्याला ताण पडेल. आता हात करायचे वरती. 1, दोन्ही हात वर. बॅलन्स करायचा आहे. नजर समोर ठेवायची आहे आणि पुढे झुकायचं आपल्याला 2. दोन्ही हाताने पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे किंवा हात बाजूला ठेवायचे आहेत. नजर गुडघ्याकडे करायची. परत हात वर. 1,
जेवढं शक्य आहे तेवढं करा. खूप सवय नसेल तर हळूहळू करा. परत पुढे 2, परत हात वर 1 आणि हात खाली 2. ठीक आहे. परत डावा पाय मागे घ्यायचा आहे, उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. डावा पाय मागे, उजवा पाय पुढे, अंगठा टेकवायचा, पाय सरळ करायचा, पंजा टेकवायचा, पाय सरळ, घोट्याला ताण पडेल. बऱ्याच वेळा घोट्याचा सांधा असा असतो की जास्त आपण त्याची हालचाल करत नाही, जेवढी नॉर्मल होते तेवढीच. पण याच्यामुळे त्याच्यावरती खूप ताण पडताना तुम्हाला दिसेल. परत हात वर 1, पुन्हा पुढे झुकायचं आहे 2, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, परत हात वर 1, श्वास आतमध्ये, हात वर, परत पुढे 2, श्वास बाहेर आणि पुढे, नजर गुडघ्याकडे, परत हात वरती 1, श्वास आतमध्ये, हात वर आणि हात खाली, 2, श्वास बाहेर आणि पाय मागे. ठीक आहे. आता सर्वांनी पंजांवरती यायचं आहे. पाठीचा कणा ताठ, स्वतःला बॅलन्स करायचा आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा, बॅलन्स करायचा आहे. हळूवार दोन्ही हात कडेने करायचे. 1, हात वर, थांबायचं थोडं, श्वास घ्यायचा प्रयत्न करायचा आहे सामान्य. हात करायचे खाली 2. ठीक आहे. परत श्वास घेत आतमध्ये, हात वर 1. आता कमरेमध्ये न वागता आपल्याला उभं राहायचं आहे 2. मांडीच्या स्नायूंचा वापर करून उभं राहायचं आहे आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचा. ताडासन करूयात आपण, नॉर्मल सिंपल ताडासन. दोन्ही पायामध्ये अंतर खांद्याने एवढा, नजर समोर, मान करायची सरळ. आणि आता दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हात कडेनीवर, अंगठे जोडायचे. हे अंगठे जोडायची टेक्निक जी आहे ती आपली आहे. ठीक आहे. अंगठे जोडायचे, बोटांना सरळ ठेवायचं, खांदे मागे करायचे. प्राणयोग टेक्निक मध्ये आपण शिकवतो, कारण मध्य रेषेवरती आपलं लक्ष पाहिजे. तर अंगठा कुठे टेकला पाहिजे? आपल्या मध्य रेषेवर. ठीक आहे. बोट सरळ, अंगठा टेकलेला, हात कानाच्या मागे आणि श्वास आतमध्ये हे टाच वरती करायचे आहे. 1, थोडंसं बॅलन्सिंगला सोपं जातं जेव्हा अंगठी टेकले असतील तेव्हा. आणि थोडेसे हात मागे करायचे, कोपरांमध्ये न वाकवता. पाठीला ताण पडणार आहे. परत टाच करायचे खाली 2. ठीक आहे. कडेने बघितल्यावर तुम्हाला जास्त चांगलं दिसेल. कोपरे सरळ, मान सरळ, हात खांद्यातून वर 1 आणि हात कानाच्या मागे. व्यवस्थित बॅलन्स. कोपऱ्यातून हात सरळ, पाठीला ताण, छातीच्या पिंजऱ्याला ताण इथे देता यायला पाहिजे आपल्याला. परत 2, टाच खाली आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. इथे ताण पडला पाहिजे. आयडियल कुठे? पाठीला. जेव्हा आपण असं करतो, आता हे आपण टाच वर करून केला, टाच वर न करता पण आपण करू शकतो असं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हे वेगळं. ठीक आहे. कमरेतून वाकणं वेगळं आणि हे वेगळं. ठीक. त्याच्यामुळे अप्पर बॅकला आपल्याला ताण देता आला पाहिजे व्यवस्थित. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आणि पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, मांडी जमिनीला समांतर करायची. करूयात. मांडी जमिनीला समांतर करायची सर्वांनी. 1, 2, परत एकदा 1, 2, शेवटचं 1, 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. त्रिकोणासन करूयात आपण. या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये अंतर 4 फूट. आता डावा पायाचा जो पंजा आहे तो बाहेरच्या दिशेने करायचा आहे. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे. दोन्ही हात
खांद्याच्या रेषेत करायच्या आहेत, पोटांना ताण द्यायचा आहे आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचा आहे, तो डावीकडे झुकायचा आहे, मान करायची आहे खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे. सुरुवातीला मान खाली करून हनुवटी खांद्याला टेकवायची आहे. दोन्ही खांदे, छाती आणि पाय एका रेषेत आणायचा प्रयत्न करायचा आहे. थांबायचं आहे, पायाच्या पाठीमागे ताण हळूहळू वाढवायचा आहे, परत सरळवायचं आहे. 1 आणि 2, हात खाली. परत डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे. ठीक आहे, उजवा पाय बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. आता उजवीकडे झुकायचं आहे, 1, उजवीकडे झुकायचं आहे, मान करायची खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे. पाय सरळ, त्रिकोण, शरीराचा पूर्ण त्रिकोण आपल्याला करायचा आहे. त्रिकोणासन. परत सरळ, 1 आणि हात खाली, 2. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये काय करायचं, जो हात वर आहे तो सरळ वर खेचायचा. मी सांगेल तसं करूयात आपण. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, 1. आता डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, डावीकडे झुकायचा आहे, 2. डावीकडे आपण झुकलेलो आहोत. उजव्या हाताकडे लक्ष द्यायचं आणि उजवा हात वरती करायचा, कानाला लावायचा आणि वर खेचायचं आहे. पूर्ण तुम्हाला इथपर्यंत ताण पडला पाहिजे, कमरेपर्यंत. असं वरच्या दिशेने हात खेचायचा आहे. मान सरळ ठेवायची, समोर पाहायचं आहे, ताण द्यायचा, परत हात सरळ करायचा आहे आणि मग पूर्ण सरळ व्हायचा, 1 आणि हात खाली, 2. ठीक आहे, ताण द्यायचा, वाढवायचा ताण. डावा पाय सरळ, उजवा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, 1. उजवीकडे झुकायचं आहे, 2. ठीक आहे, आता डावा हात वरती करायचा आहे, ताण द्यायचा आहे. नजर तुमची समोर राहील, पाय सरळ राहील, पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे नाहीत. दोनही पाय एकदम सरळ ठेवायचे आहेत, असे वाकू द्यायचे नाहीयेत. ठीक आहे, सरळ. हात वर खेचायचा, ताण द्यायचा आहे छातीच्या आणि पोटाच्या कडेच्या स्नायूंना. परत नंतर हात सरळ करायचा आहे, एका रेषेत दोन्ही हात येतील आणि मग सरळ करायचा, सरळ व्हायचा, 1 आणि 2, हात खाली. ठीक आहे, आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, मान करायची सरळ. सेम हॅमस्ट्रिंगला आपण ताण देऊया, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना. कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं, मगाशी सांगितलं तसं 90 डिग्री मध्ये यायचं आहे. परत सरळ व्हायचं आहे, 2. ठीक आहे, कडेने बघितलं तर आपल्याला पाय सरळ, गुडघ्यामध्ये न वाकवता. ठीक आहे, आणि पुढे झुकायचं, 1 पाय सरळ, मान वर, शरीराचा आणि पायाचा 90 डिग्री अँगल थांबायचं. त्याच्या पाठीमागे ताण, ज्यांना शक्य आहे तसं त्यांनी तोच पाठीचा कणा सरळ मेंटेन ठेवून खाली यायचं, वाकायचं नाही. पाठीचा कणा ताठ राहायला पाहिजे, म्हणजे पायाला ताण पडणार आहे. परत सरळ व्हायचं, 2. ओके, आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान करायची सरळ, थोडस पायाला ताण पडतो तो रिलॅक्स करूयात. काय करायचं, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा, डाव्या पंजाला पकडायचा डाव्या पायाने. गुडघा जो आहे तो डावा गुडघा तो उजव्या गुडघ्याला टेकवायचा, असं लांब नाही ठेवायचा, जवळ. उजवा हात सरळ, नजर समोर, बॅलन्स करायचा आणि श्वास आतमध्ये घेत हात करायचा वरती. 1 श्वास आतमध्ये, हात वर, 2 श्वास बाहेर, हात खांद्याच्या रेषेत. बॅलन्सला महत्व आहे. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर आणि हात खाली. ठीक आहे, पाय करायचं खाली. आता उजवा गुडघा वाकवायचा आहे, उजवा गुडघा डाव्या गुडघ्याला टेकवायचा. उजवा गुडघा असा पुढे येऊ द्यायचा नाही, असं नाही करायचं आपल्याला.
म्हणजे असा गुडघा पुढे नाही आला पाहिजे, तर या गुडघ्याच्या रेषेतच पाहिजे आपल्याला. मान सरळ, नजर समोर. ठीक आहे. श्वास आतमध्ये, हात वरती. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. नजर एका पॉइंटवर स्थिर ठेवा. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. शेवटचा श्वास. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर आणि हात खाली. ठीक आहे. जेवढा तुमचा गुडघा सरळ, तेवढं उभं राहताना आपल्याला पाठीच्या स्नायूंना वापर जास्त करावा लागतो. जेवढा तुमचा गुडघा असा, तेवढा पाठीच्या स्नायूंचा वापर कमी. जेवढा मागे, तेवढं याचा ताण जास्त. ठीक आहे. म्हणजे याचा वापर जास्त होतो. तुम्ही नीट लक्ष दिलं तर मी जे सांगतो ते तुमच्या लक्षात येईल किंवा ते अनुभवता येईल तुम्हाला. ठीक आहे. आपण करूयात सूर्यनमस्कार. 4 करायचे फक्त, कारण की बाकीचे पण आपल्याला आसनं घ्यायचे आहेत. तर 4 सूर्यनमस्कार करूयात. पहिले 2 नॉर्मल, दुसऱ्या 2 मध्ये थोडस व्हेरिएशन करू. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. ही झाली पहिली स्टेप. आता दोन्ही हात वरती करायचे आणि मागे झुकायचा. 2 थोडस मागे, परत पुढे. 3 इथे सुद्धा पाय सरळ ठेवा. पाठीचा कणा सरळ ठेवायचा प्रयत्न, म्हणजे हॅमस्ट्रिंग्सला ताण पडणार आहे आपल्या, म्हणजे पायाच्या पाठीमागची स्नायू. परत आता डावा पाय मागे घ्यायचा आहे. 4 मान करायची आहे वर. मान वर करायची आहे. पुढच्या पायाची टाच जमिनीला टेकली पाहिजे, त्याकडे लक्ष द्या. परत 5 दोन्ही पायांच्या टाचा टेकवायचा प्रयत्न. परत गुडघे, छाती आणि हनुवटी टेकवायची. गुडघे, छाती आणि हनुवटी टेकवायची आहे. कमरेचा भाग वरती. नंतर पायाचे पंजे पाठीमागे करायचे. कंबर खाली ठेवून छातीवर उचलायचे. 7 भुजंगासन. आता कंबर उचलायची आहे. 8 टाचा टेकवायचे आहेत. डावा पाय पुढे घ्यायचा आहे. 9 मान वर. पायाचा पंजा पाठीमागे. 10 11 आणि 12. पुन्हा एकदा 2 3 उजवा पाय मागे. 4 5 6 7 8. उजवा पाय पुढे. 9 10 11 आणि 12. ठीक आहे. आता 5व्या स्टेप मध्ये चतुरंग दंडासन करायचं आपल्याला. 2 झालेत. पुढचे 2 थोडासा बदल करून करूयात. 2 पुढे. 3 डावा पाय मागे. 4. ठीक आहे. आता उजवा पाय मागे करून शरीर सरळ ठेवायचं. 5 थोडासा बदल. शरीर सरळ, खूप खाली नाही पाहिजे किंवा खूप वर नाही पाहिजे. शरीर सरळ पाहिजे. गुडघे सरळ, तिरकं शरीर पाहिजे सरळ. आता परत गुडघे टेकवायचे. टाचेवरती बसायचं आहे. 6 शशंकासन. परत करायचंय भुजंगासन. 7 कंबर उचलायचे. 8 डावा पाय पुढे. 9 बाकी नॉर्मल. 10 11 आणि 12. परत एकदा 2 3
उजवा पाय मागे, 4, 5, शरीर सरळ, शरीर सरळ अपेक्षित आहे. थांबायचं थोडा वेळ, तर गुडघे टेकवायचे, टाचेवरती बसायचं आहे. 6, भुजंगासन, 7, पर्वतासन, 8, उजवा पाय पुढे, 9, डावा पाय पुढे, 10, 11 आणि 12. ठीक आहे. सूर्यनमस्कार आपल्याला असा व्यवस्थित करायचा आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक हालचाली आपल्याला नियंत्रणामध्ये पाहिजे. बरोबर. बऱ्याच वेळा सूर्यनमस्कार आपल्याकडून कसा होतो किंवा दुसरे कसे करतात मी दाखवतो. बऱ्याच वेळा ते 1, 2 आणि मग मागे जाताना असे असतात, तर हात असे पुढे ठेवतात. आणि मग 1, 2 असं एकदम, मग छातीवर मग असं करतात. बरोबर. मग असं जर का सूर्याने बघितलं तर सूर्य काय म्हणेल, सूर्य म्हणेल हे नाही केलं तरी चालेल बाबा, पण काय करू नको. त्याला नियंत्रण कसं पाहिजे आपल्याला, एकदम परफेक्ट पूर्ण. तुम्ही म्हणजे कुठेच त्याच्यामध्ये असं शरीराची हालचाल तुमच्या नियंत्रणात नाही असं नाही कळलं पाहिजे. बरोबर. तेव्हा पूर्ण पाय मागे घेताना, पुढे घेताना, कंबर उचलताना, आता याच्यामध्ये मी परफेक्शनला महत्व नाहीच आहे. म्हणजे तुम्ही खूप वाकलं पाहिजे, खूप केलं पाहिजे असं नाहीये, पण ते नियंत्रण जे आहे ते तुमचं अपेक्षित आहे. बरोबर. आपल्या क्लासमध्ये आपण बघतो सर्व अशी करतात बरेच जण. बरोबर. तर ते ठीक आहे, वयानुसार थोडा फरक पडतो किंवा अगदी उशिरा सुरुवात केली असते, पण आता ऍज ए योगा टीचर आपल्याला परफेक्ट ते आलं पाहिजे किंवा ते नियंत्रण कळलं पाहिजे. आता पाठीवर झोपायचं आहे. नियंत्रण जरी आपल्या लक्षात आलं तरी सुद्धा काय होतं, आपल्याला फायदा होतो. बरोबर. आणि मग आसनांच्या परफेक्शन कडे आपण जायला लागतो. जर का नियंत्रण नसलं तर मग परफेक्शन आपल्याला येत नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्या नियंत्रणाकडे लक्ष द्यायचं. बऱ्याच वेळा आपल्याला काय वाटतं, आल्यानंतर नियंत्रित करू, पण तसं होत नाही. पहिले नियंत्रित करायचं आणि मगच ते येतं. किंवा तो जो जी एनर्जी आपल्याला मिळणं अपेक्षित आहे किंवा तो ब्रेन एंगेज होणं गरजेचं आहे, तर तो या प्रकारच्या मुवमेंटमुळे होतो. आता दोन्ही पायांचे टाचापंजे जोडायचे आहेत. जर का आपण सूर्यनमस्कार जास्त क्वांटिटीमध्ये केले, समजा 12, 20, 30, तर थोडेसे विश्रांती अधिक आपल्याला घ्यायची आहे. पण 2-4 केले त्यामुळे एवढा काय आपल्याला थकवा जाणवत नाही किंवा हृदयाची गती बदलत नाही. त्यामुळे लवकर आपण पुढची आसनं केले तरी चालू शकतात. परंतु जर का संख्या जास्त असेल सूर्यनमस्काराची, तर मात्र श्वास सामान्य झाल्यानंतर, हृदयाची गती सामान्य झाल्यानंतरच आपल्याला पुढची आसनं करायचे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपण शिकवताना सुद्धा जेव्हा तुम्ही सूर्यनमस्कार करून घ्याल विद्यार्थ्यांकडनं, तेव्हा सूर्यनमस्कार झाल्यानंतर त्याची संख्या किती होती त्याच्या अनुसारून तुम्हाला कालावधी देणं गरजेचं आहे. नाहीतर 30 सूर्यनमस्कार केलेत आणि लगेच करताय आणि 2 सूर्यनमस्कार 10 मिनिटं रिलॅक्सेशन, हे थोडस व्यत्यासात आहे. आता पुढचं करूयात आपण. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोनही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे. सेतुबंध आसन आपण करतो आहोत. दोनही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे.
मान सरळ ठेवायचे आहे, पाठीचा कणा सरळ, आणि श्वास आतमध्ये घेत कंबर आपल्याला वर उचलायची आहे. करूयात एक. श्वासासोबत परत कंबर ठेवायची आहे खाली, तो. ठीक आहे. कमरेचा भाग आपल्या गुडघ्यांच्या रेषेमध्ये आणायचा आहे. जर का कमरेचा भाग आपल्या गुडघ्यांच्या खाली असेल तर याचा अर्थ आपण आपल्या मांडीच्या स्नायूंचा वापर करतो आहोत, कमरेचा वापर करत नाही आहोत. ठीक आहे. तुम्ही तुमच्या मुवमेंट कोणती आहे त्याच्यावरून लक्षात येतं की तुम्ही कोणत्या स्नायूंचा वापर करता आहात. ठीक आहे. करूयात परत एकदा. सेम. श्वास आतमध्ये घेत कंबर वर उचलायची आहे आणि छाती हनुवटीच्या जवळ न्यायची आहे. करूयात एक. दो. गुडघ्याचा 90 डिग्री अँगल झाला पाहिजे किंवा आपल्याला करता आला पाहिजे. करूयात परत एकदा. शेवटचा एक. दो. आता पाय करायचा आहे सरळ डावा, नंतर उजवा पाय सरळ करायचा आहे, थोडस रिलॅक्स व्हायचं आहे. त्या टाचा पंजे जोडायचे आहेत हात मांडीच्या बाजूला, आणि फक्त मानेची हालचाल करायची. मान आपल्याला डावीकडे वळवायची आहे, मान डावीकडे वळवायचा आहे, आणि जो डावा कान आहे तो पूर्ण जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. हनुवटी डाव्या खांद्याच्या रेषेत. ठीक आहे. सिंपल मुवमेंट आहे, फार अवघड नाही आहे. डावा कान पूर्ण जमिनीला टेकवा, म्हणजे तुम्हाला ताण पडणार आहे मानेला. परत मान करायची सरळ. आता मान करायची उजव्या बाजूला. दोन. उजवा कान पूर्ण जमिनीला टेकवायचा आहे. सिंपल आहे पण खूप ताण पडतोय. परत सरळ. दो. परत डावीकडे एक. मान डावीकडे वळवायची आहे, मान डावीकडे वळवायची. परत मान करायची आहे सरळ. दो. मान करायची उजव्या बाजूला. एक. दो. मान करायची आहे सरळ. आता सर्वांनी डाव्या कुशीवरून वळायचं आहे, डाव्या कुशीवरून वळायचं आहे, पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवरती ठेवायचे आहेत. दोन्ही हात एकमेकांवर, कपाळ दोन्ही हातांवरती, पायाचे पंजे पाठीमागे, टाचा आणि पंजे जोडलेले ठेवायचे आहेत. जेवढं शक्य तेवढं कोपरे पुढे खेचायचे. हनुवटी दोन्ही हातांवरती टेकवायची आहे आणि दोनही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत आपल्याला सरळ. करूयात एक. दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. गळ्याच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. खाली यायचं आहे. दो. पुन्हा एकदा. एक. हे पण सिंपल आसन आहे, फक्त याच्यामध्ये टाचा आणि पंजे जोडायचा प्रयत्न करायचा आहे. मान वरती करायची आहे, थोडं थांबायचं आहे, ताण द्यायचा प्रयत्न. बरोबर कमरेच्या मध्यभागी इथे ताण आपल्याला आला पाहिजे.
कमरेच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आणि परत खाली यायचं आहे दो. दोन्ही हातांचे कोपरे असे ठेवायचे आहेत. कोपरे खांद्याच्या रेषेमध्ये. ठीक आहे, नेहमी ही प्रॅक्टिस आपल्याला रोज ठेवायची आहे, म्हणजे पाठीच्या मणक्याची लवचिकता आपली वाढते चांगली. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे. एक दो. परत एकदा एक दो. पुन्हा एक दो. परत एकदा एक दो. पुन्हा एक दो. परत एक दो. पुन्हा एक दो. हातांचे कोपरे सरळ करायचे आहेत, मान करायचे आहे वर, आणि आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, वरती घ्यायचे. करूयात. एक. ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचापंजे जोडलेले ठेवा, गुडघे जोडलेले ठेवा. शक्य नसेल तर पायात अंतर घ्या. दो. ठीक आहे, जेवढं तुम्ही अंतर घ्याल तेवढं ताण कमी, तेव्हा अंतर वाढवलं तरी चालेल. मान करायची वर. परत एक दोन सुरुवातीला, पण हळूहळू काय करायचंय, पाय जवळ घ्यायचा प्रयत्न करायचा. करूयात. एक दो. हात कोपरातून सरळ ठेवायचे, कोपऱ्यात वाकवायचे नाहीत. परत एक दो. पुन्हा एकदा एक दो. कोपरे ठेवायचे आहेत खाली आणि पूर्ण खाली यायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवरती, कंबरला रिलॅक्स करायचं आहे. आता दोन्ही हात खांद्याच्या बाजूला हनुवटी जमिनीला टेकवायचे आहे आणि दोन्ही हातांवरती दाब देत मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. एक मान वरती करायची आहे, गळ्याच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. भुजंगासन. छातीचा पिंजरा वरच्या दिशेने खेचायचा, खांदे खाली, कंबर उचलून टाचेवरती बसायचं आहे. दोन. आणि कपाळ टेकवायचे जमिनीला. जो ताण पडला पाठीच्या स्नायूंना त्याला रिलीव्ह करायचं आहे. जेवढं शक्य तेवढं पाठीचं कणा सरळ ठेवण्याचा प्रयत्न. परत मान करायची सरळ, मान वर करायची, पाठीचा कणा सरळ करायचा. ठीक आहे, दिसतंय पाठीचा कणा माझा सरळ आहे, सरळ करायचा प्रयत्न. मांडीचा दाब पोटावरती किंवा पोट आपल्या मांडीच्या जवळ न्यायचा प्रयत्न, आणि मग असंच पाठीचा कणा सरळ ठेवून आपल्याला वर यायचा. एक आणि दोन. ठीक आहे, बऱ्याच वेळा आपला पाठीचा कणा कसा असतो वर येताना, असं होतं. ठीक आहे, आपण असं वर येतो. तर असं नाही यायचं, असं असेल तरी ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं, मान वर करायची, पाठीचं कणा सरळ करायचं. ठीक आहे, आणि मग वर यायचं. आणि आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. तर पाठीच्या मणक्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे, त्याची हालचाल लक्षपूर्वक करायची. बरोबर, आता मी दाखवलं. वर येताना आपण जनरली असं असतो आपला पाठीचा कणा. काय करायचं, पाठीचा कणा सरळ करायचा, मान वर करायची आणि मग वर यायचं. म्हणजे अजून पाठीच्या स्नायूंना काय पडतो, ताण पडतो भरपूर. दोन्ही हात आता गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत ज्ञान मुद्रेमध्ये.
हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. ज्या ज्या स्नायूंना ताण पडलाय त्या त्या स्नायूंना आपल्याला रिलॅक्स करायचं आहे. पद्मासन किंवा पूर्ण अर्ध पद्मासनामध्ये आपल्याला बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. आणि आपल्याला आज भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे. भस्त्रिका प्राणायामासाठी काय करायचं आहे? दोन्ही हातांचे दोन्ही हातांच्या मुठी करायच्या, अंगठ्या आतमध्ये, चारही बोट बाहेरच्या बाजूने, दोन्ही हात असे पुढे ठेवायचे. ठीक आहे. श्वास आतमध्ये घेत दोन्ही बोट सरळ करायचे, हात वरती जातील. श्वास आतमध्ये जोरात, खाली येताना अंगठे बंद, मुठी बंद करायचा, श्वास बाहेर सोडायचा. ठीक आहे. करूयात. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. थांबायचं थोडा. डोळे बंद. खोल श्वास घेतल्यानंतर, खोल श्वास सोडल्यानंतर वेगपूर्वक श्वास घेणं आणि श्वास सोडल्यानंतर आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये किंवा कपाळ प्रदेशी एक वेगळ्या प्रकारची संवेदना जाणवते. तर त्याकडे लक्ष द्यायचं आहे. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायची आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायची आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायची आहे. भस्त्रिका प्राणायाम उष्ण स्वरूपाचा प्राणायाम आहे. आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण याच्यामुळे होते. शरीरातले चयापचय प्रक्रिया सुधारायला मदत होते. फुफ्फुसांची आणि हृदयाची कार्यक्षमता याच्यामुळे वाढते. फुफ्फुसांमधील किंवा श्वासनलिकेतील अशुद्धता बाहेर पडायला मदत होत असते. चयापचय प्रक्रियेमध्ये सुधारणा होते. परत एकदा करूयात. दोन्ही हातांची मुठी बंद करायची आहेत. अंगठ्या आतमध्ये, चारही बोट बाहेरच्या बाजूने. श्वास आतमध्ये, दोन्ही हात वरती करायचे आहेत. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. थोडासा स्पीड वाढवायचा. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. वर खाली. डोळे बंद. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित. जसं जसं आपण स्पीड वाढवू, गती वाढवू, तसं तसं आपल्या कपाळ प्रदेशी किंवा नाकाच्या वरच्या बाजूला वेगळ्या प्रकारची संवेदना निर्माण होते. तर त्याकडे लक्ष द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य होऊ द्यायची आहे. त्याच्यामध्ये झालेला बदल अनुभवायचा आहे. प्रत्येक गोष्टीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. योग साधना करत असताना शरीरात होणारे बदल
आपल्या मनाच्या विचारांमध्ये होणारे बदल, येणाऱ्या विचारांमध्ये होणारे बदल यांचा अनुभव करायचा आहे, किंवा येणाऱ्या विचारांना कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. केवळ श्वासावरती लक्ष अधिकाधिक केंद्रित ठेवायचं आहे, की ज्यामुळे मनातील येणारे विचार आपल्या श्वासाला विचलित करू शकणार नाहीत. त्यामुळे आपलं शरीर आणि मन यांच्यामधलं वेगळेपण आपल्याला लक्षात यायला सुरुवात होते. अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपल्या मनामध्ये येणारे विचार हे आपलेच आहेत, परंतु जेव्हा आपण डोळे बंद करून मन एकाग्र करतो, नजर एका बिंदूवरती केंद्रित करायचा प्रयत्न करतो, लक्ष श्वासावरती ठेवतो आणि तटस्थपणे आपल्या मनाच्या विचारांकडे जर का आपण पाहिलं, तर हे विचार अनेक प्रकारे सुरू असतात. त्यामुळे त्याच्यावरती नियंत्रण शरीर आणि आपलं मन या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मन केवळ विचार करण्याचं काम करतं, आणि मन जे विचार करतात ते आपलंच आहे आणि त्याला अंमलात आणलंच पाहिजे असं कोणतीही आवश्यकता नसते. तर याची सुरुवात किंवा याची जाणीव होणं गरजेचं आहे. त्यासाठी डोळे बंद करून लक्ष अधिकाधिक श्वासावरती केंद्रित करायचं आहे. मनामध्ये येणाऱ्या विचारांकडे लक्ष न देता किंवा येणाऱ्या विचारांकडे फक्त पाहत राहायचं आहे. आणि आपल्याला आता 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. प्रार्थना म्हणायची आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.
दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी आपली छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे. आजच्या पुरते एवढंच. पुढच्या रविवारी आपण परत भेटूयात. त्यासाठी सगळ्यांनी रोजच्या रोज प्रॅक्टिस करा. नुसतं रविवार प्रॅक्टिस केली तर हे जमणार नाही. काही आपल्या अवघड आसनं असतात. तरी आज आपण काही विशेष अवघड नाही घेतलं, पण तरी सुद्धा आसन करता येणं गरजेचं आहे. तो नियंत्रितपणा आपल्याला आला पाहिजे. जसं मी मगाशी सूर्यनमस्कार करून दाखवला, तसं आसनांमध्ये पण असतात. सूर्यनमस्कार दाखवण्यासारखं आहे, पण आसनांमध्ये पण असं लूजपणा आपल्यामध्ये असतो. तर तो लूजपणा ठेवायचा नाही. प्रत्येक हालचाल आपल्या नियंत्रणामध्ये ठेवायची. ठीक आहे. आज थांबूयात. पुढच्या वेळेस परत भेटू. ठीक आहे. हो. सर छान झाला आजचा क्लास. येस, थँक्यू सर. आणि सर 15 ऑगस्टचा अनुभव कसा होता तुमचा दिल्लीमधील ध्वजारोहणचा? 15 ऑगस्टचा अनुभव अगदी छान होता. कारण की पूर्ण कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये ओके. माननीय पंतप्रधान यांच्या समोर बसणं ही खूपच छान छान गोष्ट आम्हाला होती.